Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सिया आणि चेतनच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे झालेले तुम्ही पाहिलेले आहेत. दोघांना आता न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि त्यांची रवानगी आता जेलमध्ये करण्यात आलेली आहे. पोलीस आता चार्जशीट फाईल करतील आणि त्यानंतर पुढची जी सुनावणी आहे ती कोर्टात होईल. पण या सगळ्यामध्ये आता सियाच्या वडिलांच्या अडचणी वाढायला सुरुवात झालेली आहे. मी असं काय म्हणतोय आणि नेमकं काय झालेलं आहे, तुकाराम मुंढे यांच्या डिपार्टमेंटची या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री कशी झालेली आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर झालंय असं की सिया आणि तिच्या वडिलांचं मार्केट यार्डमध्ये दुकान आहे. हे दुकान कसलं आहे तर मसाल्याचे पदार्थ असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील यांचा होलसेल बाजाराचं हे दुकान आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपण जेव्हा स्टोरीबद्दल बोलत होतो किंवा त्याचे नवनवीन गोष्टी समोर येत होते त्यावेळेस ह्या गोष्टीसुद्धा समोर आल्या होत्या की सियाच्या वडिलांचं कसं मार्केट यार्डमध्ये दुकान आहे, चेतनच्या वडिलांचं सुद्धा त्यांच्याच आजूबाजूला दुकान आहे आणि मग त्या सगळ्यामधनं यांची ओळख झालेली होती. आता सियाच्या वडिलांच्या अडचणी का वाढणार आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. या सगळ्यामध्ये आता तुकाराम मुंढे यांच्या डिपार्टमेंटची एंट्री झालेली आहे. तुकाराम मुंढे यांचं डिपार्टमेंट FDA यांनी आता सियाच्या वडिलांच्या दुकानांवर कारवाई केलेली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत हे दुकान आता बंद ठेवावं लागणार आहे. त्यामुळे हा एक प्रकारे सियाच्या वडिलांना मोठा धक्का आहे. नेमकं काय घडलेलं आहे तुकाराम मुंढे यांच्या डिपार्टमेंटला म्हणजेच FDAला त्यांच्या दुकानामध्ये नेमकं काय आढळलेलं आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. जसं मी म्हणाले की सियाच्या वडिलांचं दुकान हे मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे, ज्याचं नाव आहे BG गोयल अँड कंपनी असं एक मोठं दुकान आहे, त्याचं नाव आहे. आता हे काय करतात तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील याचा व्यापार करतात. म्हणजे होलसेलचं दुकान आहे. छोट्या रिटेलर्सला ते हे मसाले ड्रायफ्रुट्स हे सप्लाय करतात, विकतात. त्यामुळे एक मोठा बिझनेस त्यांचा या मार्केट यार्ड परिसरामध्ये. आता तुम्ही पुण्यातले असाल किंवा तुम्हाला पुण्याबद्दल माहिती असेल तर मार्केट यार्ड असा परिसर आहे की जिथे होलसेल मार्केटची वेगवेगळी दुकानं आहेत, मोठा भाजीपाला मार्केट आहेत. पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमधनं तिथे भाजीपाला येतो आणि तो तिथे डिस्ट्रीब्यूट केला जातो. जसं नवी मुंबईमध्ये APMC मार्केट आहे, तर त्याच पद्धतीनं मार्केट यार्ड हे पुण्यातलं मोठं व्यापारी केंद्र आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच अशी वेगवेगळ्या होलसेल्स व्यापाऱ्यांची सुद्धा दुकानं आहे. याच भागामध्ये सियाच्या वडिलांचं हे दुकान आहे. आता FDAने काल कारवाई केलेली आहे. आता ही कारवाई काय आहे तर FDAने 15 जुलैला या दुकानावर छापा टाकला. याच्यामधनं हळद पावडर, तीळ आणि सोयाबीनचे काही नमुने हे जप्त केलेले आहेत. तुकाराम मुंढे ज्यांनी हा FDAचा चार्ज घेतलेला आहे ते पहिल्या दिवसापासून म्हणतात की कुठल्याही गोष्टीचं ॲडल्ट्रेशन आढळलं, भेसळ आढळली तर मी त्याच्यावर कडक कारवाई करणार आहे आणि याच अनुषंगाने त्यांनी या दुकानावर कारवाई केली, ज्याच्यामध्ये त्यांनी कशाचे नमुने जप्त केलेत तर हळद पावडरचे नमुने जप्त केलेत, तिळाचे नमुने जप्त केलेत आणि सोयाबीनचे काही नमुने जप्त केलेले आहेत. त्यांनी तब्बल 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा हा जप्त केलेला आहे, ज्याच्यामध्ये लेबलमधल्या त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरनं ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे. आता त्यांच्या लायसन्समध्ये सुद्धा काही त्रुटी आढळल्या होत्या आणि त्यामुळेच पुढील आदेश येईपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश सुद्धा आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. FDAने पुढील आदेश येईल तोपर्यंत हे दुकान सील केलेलं आहे, तोपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. एक छोटीशी नोट आहे FDAची, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, पुणे जिल्ह्यामध्ये मेसर्स BG गोयल अँड कंपनी 348 त्यांचा पत्ता दिला मार्केट यार्ड वगैरे, पुणे येथे तपासणी करून हळद पावडर तसेच ब्रँड व साधू ब्रँड, तीळ व सोयाबीन चंक या अन्न पदार्थाचे 4 अन्न नमुने घेऊन 4172 किलोग्रॅम, त्याची किंमत आहे 8,14,630 असा किमतीचा साठा लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरनं जप्त करण्यात आला आहे. सदर संस्थेने अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील आवश्यक तरतुदींचे पालन न केल्यामुळे तसेच सदर संस्थेने परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिलेली आहे, असं FDAने त्यांच्या जी नोटीस त्यांनी लावलेली आहे किंवा नोटीस दिलेली आहे गोयल परिवाराला त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सिया हिच्या वडिलांचं दुकान पुढील नोटीस येईपर्यंत बंद असणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या FDA म्हणजे अन्न जे डिपार्टमेंट आहे त्यांचं अन्न व प्रशासन विभाग यांच्याकडनं ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे. आता हे दुकान पुढचा आदेश असल्यापर्यंत बंद असणार आहे. एकीकडे ही सगळी केस चालू आहे, पोलीस या सगळ्या संदर्भातले
जे पुरावे आहेत ते जप्त करायचा प्रयत्न करत आहेत. केतनची हत्या नेमकी कशी केली होती, त्यांचं लग्न करण्याचं काही आधी ठरलेलं होतं का, या सगळ्याबद्दलचं प्लॅनिंग कसं करण्यात आलं होतं, या सगळ्या संदर्भातले पुरावे हे पोलिसांनी जप्त करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर आपण अनेक व्हिडिओसुद्धा केले ज्याच्यामध्ये पोलिसांनी रिक्रिएशनसुद्धा केलं होतं की कशा पद्धतीनं यांनी हत्येचा डाव रचला होता, कट रचला होता आणि त्याला एक्झिक्यूट केलं होतं. या सगळ्या संदर्भातली जे प्रात्यक्षिक आहे ती सुद्धा करून पाहिलेली होती. कोर्टामध्ये या दोघांनाही हजर केलं जातं आहे आणि आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुद्धा मिळालेली आहे. आता चार्जशीट पोलीस फाईल करतील आणि त्यानंतर या जी केस आहे त्याच्यावरची सुनावणी पुढच्या सुनावणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. पण इथे आपण बघतो की एक एक कारनामे सिया आणि चेतनचे सातत्याने समोर येत होते. आता तिच्या वडिलांच्या दुकानांवर सुद्धा कारवाई झालेली आहे आणि भेसळ असलेले काही पदार्थ म्हणजे भेसळीचा संशय असलेले काही पदार्थ सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. आता बघा ना, महत्त्वाचं असणार आहे की याच्यामध्ये FDA पुढे काही कारवाई करत आहे का, ते नमुने जे घेऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही भेसळ आढळती आहे का, आणि तसं आढळलं तर मग सियाच्या वडिलांवर सुद्धा गुन्हा दाखल होते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही नवीन असाल तर मुंबई तक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.